महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला। यामध्ये निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 98.82% निकाल लागलाय, तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 90.78% निकाल लागलाय। कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून 96.98% कोल्हापूरचा निकाल लागलाय। कॉपीमुक्त अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचं कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत आज 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने 10वीचा निकाल जाहीर होत आहे। या निकालावरती नजर टाकली तर कोल्हापूर विभागामधून यावर्षी 1,25,380 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि ह्याचं शेकडा प्रमाण आहे ते 96.87% आहे। यावर्षीचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये हा निकाल आहे कोल्हापूर विभागाचा हा 2 नंबरचा आहे आणि गेली 10 वर्ष सातत्यानं आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहोत आणि यावर्षीसुद्धा हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा निकाल यावर्षीसुद्धा लागलेला आहे। त्याचबरोबर मुलं आणि मुली यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाहिलं तर यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुलांचं उत्तीर्णाचं प्रमाण आणि मुलींचं उत्तीर्णाचं प्रमाण याच्यामध्ये फरक आहे तो 2.45%चा। मुली 2.45%नी जास्त उत्तीर्ण झालेली आहेत। यावर्षी गैरमार्ग प्रकरणांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे, कारण आम्ही प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं, त्यामुळं गैरमार्गांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे। म्हणजेच परीक्षेच्या दरम्यानचे गैरमार्ग आहेत ते जवळपास 0 आहेत। यावर्षी निकाल प्रथमतःच डिजिलॉकरच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष गुणपत्रक हे थोड्या दिवसांमध्ये आम्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। तर हा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीनं लावण्यासाठी आमच्या शिक्षण विभागामधील सर्व यंत्रणेचा सहभाग आहे। त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी यांच्या अंडर जी दक्षता समिती आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं यावर्षी परीक्षा ही कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे पार पाडता आलेलं आहे। याचबरोबर आमचे सर्व जे वरिष्ठ आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदय आहेत, राज्यमंडळाचे अध्यक्ष आहेत, आदरणीय आयुक्त महोदय आहेत, या सगळ्यांचं सहकार्य चांगलं लाभल्यामुळं आम्हाला यावर्षी ह्या परीक्षा ह्या चांगल्या पद्धतीनं कॉपीमुक्त आणि गैरमार्गमुक्त वातावरणामध्ये घेता आल्या। धन्यवाद। या पत्रकार परिषदेला मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगले, सहसचिव बसवेश्वर किलेदार, सहाय्यक सचिव सुभाष दूधगावकर, 10वी शाखाधिकारी जालिंदर गोंधळे, एच.के. शिंदे, रणजित देसाई, सुनील नलावडे उपस्थित होते। गोकुळ सोबत गोकुल